एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा भंडारदऱ्याचा 31 राजूर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे असे संकेत राजूर पोलिसांनी दिले आहे। राजूर पोलीस व वन विभागाच्या वतीने भंडारदरा येथे नुकतीच बैठक पार पडली। अकोले तालुक्यातील भंडारदरा हे महत्त्वाचे निसर्ग पर्यटन स्थळ असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदऱ्याला पर्यटकांची गर्दी होत असते। यावर्षी सुद्धा सरत्या वर्षाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली असल्याने भंडारदऱ्याचे कापडी तंबूचे कॅम्पिंग पर्यटकांसाठी खास आकर्षण असून 31 साठी सर्वात जास्त पसंती पर्यटक कॅम्पिंगसाठीच देत असतात। मात्र टेंट धारकांनी तंबूमध्ये वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांची नोंद घेणे महत्त्वाचे असल्याने पर्यटकांची ID प्रूफ, मोबाईल नंबर, वाहन नंबर घेणे गरजेचे आहे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे। टेंट साईटवर रात्री 11 वाजेनंतर म्युझिक वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे। भंडारदरा धरणाचे पर्यटन गत वर्षापासून मात्र दोन्ही विभागांनी रोजगार निर्मितीस प्राधान्य देत कॅम्पिंगसाठी नियमात राहून व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे। राजूर पोलिसांकडून वारंगुशी फाटा, रंधा धबधबा, वाकी फाटा व राजूर येथे पर्यटकांसाठी तपासणी नाके उभारण्यात येणार असून मद्य व अंमली पदार्थ साठा आढळल्यास कायदेशीर कारवाई करून साठा जप्त करण्यात येणार आहे। वन विभागाच्या वतीनेही टेंटधारकांसाठी महत्त्वपूर्ण सूचना वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी दिल्या असून पर्यटकांसाठी शेकोटी करताना टेंटधारकांनी काळजी घ्यावी, पर्यटकांना रात्रीच्या वेळी जंगलात फिरून देऊ नये, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दोन्ही विभागांनी दिला आहे। भंडारदरा येथे 31च्या रात्री पर्यटकांनी शांततेत नवीन वर्षाचे स्वागत करावे, भंडारदरा पर्यटनास गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांनी म्हटले आहे। एबीपी न्यूजसाठी नितीन शहा, भंडारदरा।